आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे। साहेब, माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजू सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते। त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले। आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या 20 वर्ष तिथे मग विविध NGOच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते। नंतर मला साहेबांच्या निधनानंतर 2021 मध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। त्यामध्ये सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे। आणि सर्वांच्या आग्रहास्तव की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत।